लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते तीनही निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविरोधात मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। वडेट्टीवारांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा शिवसेनेनं निषेध केला। प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेवरून गिरीश महाजनांनी निशाणा साधला। शरद पवार हे मूळ काँग्रेसचेच आहेत। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून पक्ष फोडला आणि मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसवासी व्हावंसं वाटत असेल असा टोला महाजन यांनी लगावला। उद्धव ठाकरेंचा पक्ष सुद्धा शरद पवारांसोबत आहे, त्यामुळे ठाकरेंचा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन झाला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे तत्व गुंडाळून काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसलेत अशी टीका देखील महाजन यांनी केली। इंडिया आघाडीत आता कोणी राहिलं नाही, फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एवढेच उरलेत असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। उरलेले 5-10 आमदार सुद्धा लवकरच बाहेर पडतील, त्यामुळे आमची चिंता करू नका, तुमचे दरवाजे बंद ठेवा असं देखील महाजन म्हणाले। प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात या शरद पवारांच्या वक्तव्यानं मला आश्चर्याचा धक्काच बसला असं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलं। अजितदादांच्या योग्य निर्णयामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचं पाप थांबलं असं म्हणत अनिल पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला। खासदार नवनीत राणा आज रावेर दौऱ्यावरती आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा देखील शक्ती प्रदर्शन करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 13 मे रोजी वसईच्या सनसिटी इथल्या मैदानावरती सभा होणार आहे। पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर दौऱ्यावरती आहेत। अहमदनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा होणार आहे। जामखेड आणि कोपर गावात फडणवीस महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार असून फडणवीसांच्या निशाण्यावरती कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची बीडमध्ये सभा होणार आहे आणि या सभेत धनंजय मुंडेंच्या आरोपांना पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मावळ आणि शिरूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभांचा धडाका लावलाय। शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी 3 सभा होणार आहेत, तर बारडेंच्या प्रचारासाठी अजित पवार मतदारांशी संवाद साधतील। अहमदनगरच्या श्रीरामपुरात उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र येणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी ठाकरे आणि पवार सभा घेणार आहेत। भाजप सोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केलाय। शरद पवार कोणाचंही ऐकत नाहीत, मनाला पटेल तेच करतात अशी टीका अजित पवारांनी केली। रोहित पवारांचा बॅलन्स गेलाय, त्यामुळे ते खोटं बोलतात असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांवरती हल्लाबोल केला, तर सुनेत्रा पवार निवडून येतील याची मला खात्री असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 1980 पासून शरद पवार मराठा समाजाला फसवतायत। अनेक आंदोलनं चळवळी उद्ध्वस्त करण्याचं काम पवारांनी केलं अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। वंचितचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते। अमळनेरमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत गिरीश महाजन यांनी तुफान टोलेबाजी केली। स्मिता वाघ यांनी गेल्या वेळी तिकीट नाकारल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली। ताई 2 दिवस नाराज होत्या, पण तिसऱ्या दिवशी कामाला लागल्या असं म्हणत त्यांनी स्मिता वाघ यांचं कौतुक केलं। तुम्ही जर आम्हाला टाळलं तर इतकी दादागिरी करू की रेल्वे अमळनेरला पोहोचू देणार नाही असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला। आम्ही लोकसभेत मदत करतोय, तुम्ही विधानसभेत मदत करा आणि मदत केली नाही तर लक्षात ठेवा असं गुलाबराव पाटील म्हणाले। लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील 7ही जागा जिंकण्याची हॅट्रिक करण्यास भाजप उत्सुक आहे। भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबतच दिग्गजांची फौज उतरणार आहे। त्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे। हरियाणातील 3 अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजपकडून सरकार वाचवण्यासाठी खटपट सुरू आहे। त्यातच काँग्रेसने देखील डावपेच खेळण्यास सुरुवात केली। विरोधी पक्षातील अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा मनोहरलाल खट्टर यांनी केला, तर काँग्रेस सरकार बनवणार असेल तर पाठिंबा देऊ असं जननायक जनता पक्षानं जाहीर केलं। दिल्लीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालय 10 मे रोजी सुनावणी घेणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर होणार का याबाबतचा निकाल कोर्ट उद्या देणार आहे।
उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष विलीन करतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी दिली. उद्धव ठाकरेंचं काम मी पाहिलंय, असं ते करणार नाहीत असं अजित पवार म्हणाले. 8 जून रोजी होणाऱ्या मराठ्यांच्या विराट सभेच्या अनुषंगानं आज बीडच्या आष्टी तालुक्यात मनोज जरांगेंच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी आष्टी तालुक्यातील मराठा समाज उपस्थित राहणार आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची अंतिम टक्केवारी जाहीर झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळमध्ये 63.15%, तर माढा लोकसभा मतदारसंघात 66.13% मतदान झालंय. 2019च्या तुलनेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात 0.73% मतदानात वाढ झाली आहे. धाराशिवमध्ये मतदान पार पडल्यानंतर जीपीएस बसवलेल्या 24 ट्रॅकमधून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्हीएम आणण्यात आल्या. या स्ट्रॉंग रूमवरती 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सर्व्हिस रोडचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केलाय. 2 महिन्यांपूर्वी जुन्या रस्त्यावरती केलेलं डांबरीकरण अक्षरशः हातानं सुद्धा निघतंय. त्यामुळे या रस्ते कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलैला घेण्यात येणार आहे. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून 524 रिक्त पदं भरली जाणार आहेत. निवडणूक आयोगानं मुंबई आणि कोकण विभागात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 10 जूनला मतदान पार पडेल आणि 13 जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. मान्सूनपूर्व दुरुस्ती करता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज बंद असणार आहेत. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्यांची देखभाल करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 नंतर विमान वाहतूक सुरू होईल. उत्तरेकडून येणारे उष्ण वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वर्धा आणि अमरावतीमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. चिखलीमध्ये अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवरती झाड उन्मळून कोसळल्यानं ट्रॅक्टरचा अक्षरशः चिंदाभिंदा झालाय. नाशिकमधल्या पुरातत्व खात्याचे संचालक आणि उपसंचालक एसीबीच्या जाळ्यात अडकलेत. उपसंचालक आरती आळेंना 1.5 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे, तर फरार संचालक तेजस गर्गेचा शोध सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली. वसमत शहरात तपास करताना ही कारवाई झाली असून 9 बाईक्स जप्त करण्यात आल्या. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 परिसरात रस्त्यावरती पार्क केलेल्या वाहनाची अज्ञात गुंडांनी तोडफोड केली. वारंवार या घटना घडत असल्यामुळे पोलिसांनी या गुंडांचा वेळेस बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. वर्ध्यात तापमान 44 अंशांवरती गेल्यानं प्राण्यांना सुद्धा तापमानाचा फटका बसतोय. त्यामुळे करुणाश्रमात असलेल्या बिबट्या आणि अस्वलाकरता कूलर लावण्यात आलाय. प्राण्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठेत बिसेन हॉटेलला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. अक्षय तृतीये निमित्तानं भुसावळची बाजारपेठ गजबजली आहे. खानदेशात विशेष महत्त्व असलेल्या या सणानिमित्तानं बाजार 2 दिवस आधीच गजबजलेला असतो. या दिवशी पुरणपोळी, आंब्याचा रस आणि कुरडया, पापड असा बेत असतो. यावेळेला एक मोठी बातमी येते. कर्जत रेल्वे स्थानकाजवळ डेक्कन क्वीनच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे. ब्रेकिंग